हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेले कैवल्य उपनिषद मंत्र क्रमांक 12 आणि 13. स एव माया परिमोहितात्मा शरीरमास्थाय करोति सर्वं स्त्रियन्नपानादि विचित्र भोगे स एव जागृत परितृप्तिमेती. तोच तो मायेने मोहित झालेला जीवात्मा शरीराशी तदाकार होऊन सर्व कर्मे करतो. तोच तो स्त्रिया मदिरा पानादी विचित्र उपभोगात जागृतावस्थेत तृप्त होतो. आता पुढचा मंत्र, मंत्र क्रमांक 13. स्वप्ने सजीव सुखदुःख भोगता स्वमायया कल्पित जीवलोके सुषुप्तिकाले सकले विलीने तमोभिभूत सुखरूपमेती. तोच तो जीवात्मा स्वप्नावस्थेत असताना आपल्याच मायावी काल्पनिक सुखदुःखांना उपभोगीत असतो. सुषुप्तावस्थेत मायावी सर्व काही विलीन झालेले असताना तमोगुणाच्या अधीन होऊन सौख्य अनुभवित असतो. आपण मायेच्या मोहात गुरफटलेले आहोत, अडकलेले आहोत, गुंतलेले आहोत. आपण मायेच्या पाशात अखंड आवळलेले, बुडालेले आणि रुतलेले आहोत. येथे सर्व मायेचा पसारा आहे. यात आपण सर्वजण गटांगळ्या खात खात कधीही न संपणारी अशी जीवनाची वाट चालत असतो. कारण जोपर्यंत माया आहे तोपर्यंत भोगांपासून सुटका होणार नाही. त्यामुळे जन्ममरणाची फेरी संपणार नाही. वाट संपायला पाहिजे हे आपल्याला समजत असूनही आपण असहाय्य होऊन आपल्याही नकळत मायेला कवटाळून असतो. बेगडी आणि फसवी आकर्षणे आपल्याला खुणावतात. त्यात सुरुवातीस सौख्य वाटते आणि अल्पकाळातच त्यातील दुःख टोचायला लागते. अशा वेळी आपण मायेत फसलो आहोत हे आपल्याला चांगले जाणवते. त्यामधून सुटण्यासाठी आपण उपायही करतो. परंतु ते उपाय भौतिक असल्यामुळे ते आपल्याला मायेत जास्तच गुंतवतात. मायेतून पूर्ण दूर होण्यासाठी अभौतिक उपाय योजायला आपला अहंकार अडवा येतो. हा अहंकार सोडावा आणि यावर आध्यात्मिक उपाय करावा. तसेच नुसती योगसाधना करून पुरे होत नाही. त्यासाठी योग ज्ञानाची जोड असावी लागते. माया ज्ञानाने समजून घ्यावी लागते. आपल्या नित्य जीवनाच्या जागृती, स्वप्न, सुषुप्ती अशा 3 अवस्था आहेत. आपण दिवसभरात जी काही कर्मे करत असतो ती या 3 अवस्थेत होत असतात. जागृतीत आपले शरीर कार्य करत असते. देह काहीतरी हालचाल करत असतो, काम करत असतो. आपण जागे असतो. स्वप्नावस्थेत आपण जागेही नसतो आणि आपण झोपलेलेही नसतो. त्यामुळे आपण जागे नसलो तरी झोपेत मिथ्या काम केले जाते. स्वप्नावस्थेत आपली जागे असणे आणि झोपणे यामध्ये काहीतरी अवस्था असते. सुषुप्ती या अवस्थेत आपण गाढ निद्रेत असतो. आपले शरीर कार्य करत नसते. शरीर कोणतीही हालचाल करत नसते. जागृत अवस्थेत मायेने मोहित झालेला जीवात्मा शरीराशी तदाकार होऊन सर्व कर्मे करतो. शरीर म्हणजेच आपण अशी जीवात्म्याची पक्की समजूत असते. त्यामुळे देहादी इंद्रियांना जे काही सौख्यकारक असते ते तो करत असतो. त्याच्यावर मायेचे झापड बांधलेले असते. भूक भागलेली असली किंवा भूक लागलेली नसली तरीही केवळ जिभेला चव आवडली म्हणून तो जास्त अन्न खातो. देहाचे रक्षण होईल असे कपडे जवळ असताना केवळ देहाचे चोचले पुरवण्यासाठी तो अनेक रंगसंगतीचे, नवनवीन नक्षीकाम केलेले, नित्य नूतन असे अनेक तऱ्हेचे कपडे मिळवत असतो. आपल्या आणि कुटुंबियांच्या देहाचे सर्वतोपरी रक्षण आणि विश्रांती एवढाच निवारा याचा अर्थ सीमित न करता घरात सुखसोयींच्या नावाखाली सारखा घर सजवत असतो. शक्य होईल तितक्या मोठ्या घरात राहत असतो. अनेक ठिकाणी अनेक घरे घेत असतो. अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, माया, अहंकार इत्यादी रिपूंच्या आहारी जाऊन देहाला सौख्य मिळेल असे अनेक उद्योग करत असतो. अशा वेळी अयोगिक, अन्याय्य, अधार्मिक कृत्य करायला उद्युक्त होतो. विवेक, संयम, सारासार विचार, नीती वगैरे तो बासनात गुंडाळून ठेवतो. देहादी इंद्रियांच्या सौख्याच्या हव्यासापायी वेडापिसा होतो. देहादी इंद्रियांना सौख्य मिळेल अशी अयोगिक कृत्ये राजरोसपणे सरळ मार्गाने करता येत नाहीत म्हणून छुपेपणाने, चोरून, बेदिक्कत खोटेपणाने भोग उपभोगतो.
आणि वर साळसूतपणाचा हा म्हणतो. वर्तमानपत्रातून अपघातात मृत झाल्याच्या बातम्या आपण वाचतो आणि विसरतोही. सीमेवर शत्रूची लढाई करताना, देशांतर्गत आतंकवाद्यांशी मुकाबला करताना जवानांना वीरमरण आल्याच्या बातम्या आपण वाचतो आणि विसरतोही. चोरी, बळजबरी अशा बातम्या आपण वाचतो आणि विसरतोही, कारण त्यात आपली माया गुंतलेली नसते. अशा वेळी दुर्दैवाने त्यात स्वतःच्या नात्यातले कुणी असेल तर आपली धावपळ आणि धांदल होते. तीच बातमी आपल्या कायम लक्षात राहते. का? तर तेथे मायेचे झापड बांधलेले असते. आपला मुलगा मुलगी रडत असेल तर जीव कळवळून आपण धावतो आणि ते रडणे थांबवण्याचा प्रयत्न करू लागतो. याऐवजी शेजारचे रस्त्यावरचे मूल रडत असेल तर आपण कोडगेपणाने तिथून निघून जातो, कारण फक्त आपल्या मुलातच माया आडवी उभी बांधलेली असते. आयुष्यात प्रथमच भेटत असलेली स्त्री पुरुष संसार करायच्या कंत्राटाखाली लग्न करायचे ठरवतात, परंतु येथे अडचण निर्माण होते. त्रयस्थपणामुळे मोकळेपणाने कसे वावरायचे, अनोळखीपणामुळे सहजीवन कसे सांभाळायचे, मग नातेवाईक, ओळखीचे वगैरेच्या साक्षीने ब्राह्मणांसमोर शपथ घेऊन, मंत्र म्हणून, बँडबाजा वाजवून, तथाकथित संसार करवून घेऊन संसार सुरू करावा लागतो. त्यासाठी समारंभ घडवून पतीपत्नीच्या नात्याची मानसिक तयारी करावी लागते. अशा प्रकारे मायेचे पांघरूण ओढून घ्यावे लागते, घालावे लागते. मायेचा पगडा महाजबरदस्त असतो. घरात कार्य निघाले की त्या घरचे तब्येतीने ठणठणीत असतात. कोणी चुकून किरकोळ आजारी असलाच तर तो आजारपण विसरतो आणि कामाला लागतो. मायेचा पडदा हे काम करवून आणतो. शेकडो रोग्यांना तपासूनही डॉक्टर ठणठणीत असतात, कारण मी डॉक्टर आहे हा अहंकाराचा मायेचा पगडा त्यांना आजारापासून दूर ठेवतो. एकाला खाज सुटली, खोकला आला, लघवी लागली की लगेच त्याच्या आजूबाजूच्या इतरांनाही तीच भावना होते. हा मायेचा परिणाम असतो. कित्येक बाबतीत आपल्याला सौख्य वाटत असते. हेच सौख्य अल्पावधीत आपल्याला टोचू लागते आणि आपण दुःखी होतो. तसेच कित्येक बाबतीत आपल्याला दुःख होत असते, परंतु अशा वेळी आपण कुणाला तसे दाखवत नाही. सर्व काही आलबेल आहे असेच आपण भासवत असतो, कारण अहंकार आपल्याला तसे करू देत नाही. ही माया असते. आपल्याला एखादा खेळ फार आवडतो. समजा आपण क्रिकेट प्रेमी आहोत. मग आपण चांगले जागे असताना बसल्या जागी क्रिकेट खेळू लागतो. कित्येक जणांना बाद करतो, शतक द्विशतक झळकावतो, प्रत्यक्ष सचिनकडून बक्षीस स्वीकारतो. अभिनेत्री आणि अभिनेता यांच्या आवडीने बसल्या जागी मनातल्या मनात वेडेपणाचा कळस करणारे अनेक जण असतात. अशा वेळी मनातल्या मनात ते काय काय करतात ते त्यांनाच माहिती. धनसंपत्तीचे मांडे खाणारे महाभाग असतात. एखाद्या वेड्याला जर कोणाला भेटायचे असेल तर तो जागा सोडून जात नाही. बसल्या जागी तो त्या माणसाला नजरेसमोर बोलवून एकटाच दोन्ही बाजूने बोलणे करतो. बोलताना अंगविक्षेप करतो. याच्यात आणि मनातल्या मनात क्रिकेट खेळणाऱ्याच्यात, मनातल्या मनात नटनट्यांजवळ जवळीक करणाऱ्यांच्यात, मनातल्या मनात धनसंपत्तीचा ढीग जमवणाऱ्यांच्यात तत्वतः काहीही फरक नाही. दोन्ही ठिकाणी वेडेपणाच चालू असतो. हा सर्व मायेचा प्रभाव असतो. शरीराच्या आणि मायेच्या प्रभावाने अनेक विस्मयकारक गोष्टी होत असतात. मुलाला दुःख झाले, खरचटले की त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रू येतात. जणू काही ती जखम तिलाच झालेली आहे. एखाद्याला होत असलेल्या मरण यातना त्या पाहणाऱ्या त्याच्या नातलगांना मरण यातना न होताही यातना होतात. एकाला झालेल्या दुःखाबद्दल इतरांना करुणा निर्माण होते. कित्येकांना भूत दया निर्माण होते. भिकाराची दया येते. हा सर्व मायेचा प्रभाव असतो. स्वतःप्रमाणेच इतरांशी दुसऱ्याच्या शरीराची तादात्म्य साधले जाते. त्यामुळे दुसऱ्याला होत असलेल्या भावना आपल्यालाही होतात. मायेचा उलटाही अनुभव येतो. वितरागींनी शरीराशी तादात्म्य तोडल्यामुळे ते स्वतःच्या शरीराकडे तिराहितासारखे पाहतात. एका कोणी महान योग्याने त्याच्या पायाची सर्जरी करत असताना भूल येणारे इंजेक्शन घेतले नव्हते असे म्हणतात. जीजस क्राइस्ट अंगात खिळे ठोकले जात असताना शांत होते.
आपणही छोटा प्रयोग करू शकतो. जेव्हा आपल्या अंगाला खाज सुटते तेव्हा खाजवू नका. खाज सुटलेल्या भागाकडे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून किंवा मनातल्या मनात त्यावर ध्यान लावा. खाज आपोआप शमते. हा माया तोडल्याचा परिणाम असतो. याच तत्वामुळे बायको किंवा मुलावर कोपिष्ट झालेला त्यांना त्यावेळी काही झाले तर त्या क्रोधाच्या प्रभावामुळे त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण क्रोधामुळे त्याच्यावरील मायेचा प्रभाव कमी झालेला असतो. परंतु काही कालावधीत त्याचा क्रोध कमी होतो आणि मग पुन्हा त्याच्यावर मायेचा अंमल चढतो आणि तो बायको किंवा मुलाची काळजी घेऊ लागतो. मायेचा बाजार महाभयानक, विचित्र, विस्मयकारी आहे. ऋषी म्हणतात की तो जीवात्मा स्त्रिया, मदिरा पानादी विचित्र उपभोगात जागृतावस्थेत तृप्त होतो. जीवात्म्याला चांगले माहीत असते, त्याला चांगले ज्ञान असते, त्याला व्यवस्थित जाणीव असते की परस्त्रीकडे परपुरुषाकडे पाहूही नये, तसेच दुसऱ्याची वस्तू घेऊ नये किंवा चोरी करू नये, तसेच दारू पिऊ नये, तसेच जुगार खेळू नये. तरीही जेव्हा संधी येते त्यावेळी त्याच्यावर मायेचा महाभयावह अंमल चढतो आणि तो त्याच्या अकलेच्या आणि मर्जीच्या विरुद्ध वर्तन करतो. अशा वेळी तो चांगला जागा असतो. कारण अयोगिक कृत्य करून झाले की तो पस्तावतो. आपण हे असे कसे केले, का केले या विचाराने त्याला स्वतःचीच लाज वाटते. तो स्वतःच खजील होतो. त्या भरात तो त्याची चूक कबूल करतो आणि माफी मागतो किंवा स्वतःला शिक्षा करून घेतो. या मायेची जादू महाविचित्र आहे. स्वतःच्या मुलांना नावे ठेवणारे इतरांच्या मुलांची स्तुती करत असतात. एखाद्याबद्दल आपले खूप चांगले मत असते, परंतु त्याच्या सहवासात आल्यावर त्याच्याबद्दल घृणा निर्माण होते. या उलटही घडते. आपले वाईट मत असलेला आपल्या संपर्कात सहवासात आला की आपले त्याच्याबद्दल मत बदलते. जीवात्म्याला जे मिळते त्याबद्दल त्याचे आकर्षण कमी होते, नष्ट होते. या उलट जे मिळत नाही त्याचे त्याला आकर्षण वाटते. यामुळे सतत नवनवीन वस्तू जगताचे आकर्षण असते. वस्तू उपलब्ध नसल्या तर नवीन शोध लावले जातात. पृथ्वीवर चैन पडत नाही. इतर ग्रहांचे आकर्षण निर्माण होते. 10 रुपये मिळाले की 100 रुपये कसे मिळतील याची चिंता सुरू होते. 100 रुपये मिळाले की 1000 रुपये आणि मग लाख रुपये मिळवण्याची ओढ लागते. याला अंत नाही. या मायेला समाधान, तृप्ती कशी ती माहीतच नाही. जीवात्म्यावर या मायेचा प्रभाव तो केवळ जागा असतानाच असतो असे नाही. ऋषी म्हणतात की तो जीवात्मा स्वप्नावस्थेत असताना आपल्याच मायावी काल्पनिक सुखदुःखांना उपभोगीत असतो. या मायेमुळे जीवात्मा गाढ झोपूही शकत नाही. विश्रांती घ्यायला गेला की तो अर्धवट जागा राहतो, अर्धवट झोपेत असतो. या अवस्थेतही त्याची देहभावना तशीच महाप्रबळ असते. त्याला स्वप्न पडू लागतात. अशा वेळी जागृत अवस्थेत त्याने जे समाधान घेतलेले नसते, जे उपभोग त्याने घेतलेले नसतात, ते उपभोग तो या अर्धवट झोपेत स्वप्नावस्थेत घेऊ लागतो. अतृप्त वासना शमवून घेतो. येथे तो सुरक्षितही असतो. कारण एक पात्री कारभार चाललेला असतो. प्रत्यक्ष कोणाची भीती नसते, कोणी पाहायला नसतो. अनेक जण झोपेत बडबडतात, हातपाय हलवतात, अभ्यासू पाठांतर करतात. अनेक जणांना जागृत अवस्थेतील समस्यांवर उपाय सुचतात. काही जण झोपेत चालायला सुरुवात करतात. काही जण सामान घेऊन यात्रेला निघतात. जाग आल्यावर त्यांना एवढेच समजते की त्यांना नीट झोप लागलेली नव्हती. डोके जड झाले आहे, विश्रांती मिळालेली नाही. जीवात्मा गाढ झोपेतही देहभाव सोडत नाही. ऋषी म्हणतात की सुषुप्त अवस्थेत मायावी सर्व काही विलीन झालेले असताना हाच जीवात्मा तमोगुणाच्या अधीन होऊन सौख्य अनुभवित असतो. त्याला गाढ निद्रा लागली असली तरीही आपण देह आहोत ही त्याची भावना तशीच प्रबळ असते. वास्तविक गाढ झोप लागली की ती पूर्ण झाल्यावर मगच जाग यायला पाहिजे, परंतु तसे होत नाही. 25 जण जर एकाच ठिकाणी झोपलेले असतील आणि आपण बाळू अशी हाक मारली तर त्यामधील बाळू तेवढाच जागा होऊन आपल्याला ओढ देतो. थंडी वाजू लागली की झोपेतच पांघरून घेतले जाते. उन्हाळ्यात उष्मा असह्य झाला तर झोपेतच कपडे काढले जातात. दुसऱ्या दिवशी काही जोखमीचे
जोखमीचे काम असेल तर गाढ झोपेतही त्याचा विसर न होता त्या महत्त्वाच्या कामाच्या स्मृतीत जाग येते. नित्यनियमित एका ठराविक वेळी झोपेतून उठण्याची सवय असेल तर झोप पूर्ण झाली नसली तरीही दररोजच्या त्यावेळीच जाग येते. गाढ निद्रेतही शरीराला आराम विश्रांती मिळावी हा हेतू कायम राहतो. यास्तव येथे ऋषींनी तमोगुणाच्या अधीन राहून असे म्हटलेले आहे. गाढ निद्रा मिळाली की सकाळी जीवात्मा म्हणतो की वा, छान आराम मिळाला. जणू काही गाढ निद्रा केवळ देहासाठीच घ्यायची असते. त्यात मानसिक आरोग्य, पचनशक्ती, मेंदूची विश्रांती इत्यादीचा विसर होतो. देहाला चैनीत विलासात झोप मिळावी म्हणून शयनगृह अनेक प्रकारे सजवले जाते. तेथे सुखसोयी उपलब्ध करून घेतले जातात. 1961-62 सालची आमच्या विद्यार्थी दशेतली ही गोष्ट आहे. आमच्या वसतिगृहात आमचा एक मित्र महाविलक्षण होता. त्याच्या खोलीत त्यांनी दरवाजाच्या वरच्या रिकाम्या जागी एक तरुणीचे चित्र लावलेले होते. चित्रातील त्या तरुणीने बहुतेक आपल्या लहान बहिणीचा फ्रॉक घातला होता. त्यामुळे तो फ्रॉक त्या तरुणीच्या मांडीचा 3/4हूनही जास्त भाग झाकू शकत नव्हता. आमच्या मित्राला जेव्हा या चित्राबद्दल आणि त्याच्या आंबट शोकाबद्दल छेडले गेले तेव्हा तो उत्तर देता झाला की अरे, केव्हा तरी असे नक्की घडेल की मी खोलीत असेन आणि नेमका त्या चित्राकडे पाहत असताना वारा जोरात सुटेल आणि तो आपले काम करील. मायेचा देहभाव अंगी वेडपटपणा आणतो किंवा मूर्खपणातच आनंद भासू लागतो. हे म्हणजे एखाद्या डुकराने म्हणावे की पहा, मी या चिखलात कसा मजेत लोळत आहे. जीवात्मा जीवनाचा सत्य आनंद न घेता भलत्या मार्गाने भरकटतो. जीवात्मा मायेच्या इतका आहारी जातो की त्यामधून भल्या भल्यांना बाहेर येता येत नाही. यास्तव आपण देह नसून आत्मांश आहोत ही जाण उदित झाली पाहिजे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्थांमध्येही आपला आत्मभाव तसाच टिकून राहिला पाहिजे. जागेपणी किंवा निद्रेत दिवा स्वप्ने पाहणे हे वेडेपणाहून निराळे नसते. यासाठी वस्तुजगताच्या आहारी जाऊ नये, अवास्तव संग्रह करू नये, उपभोग वेळीच नियंत्रित करावेत. यासाठी नित्य नियमित अध्यात्म वाचन, सत्संग, तीर्थयात्रा करावी. आपल्याला आवडो किंवा न आवडो आपण आध्यात्मिक साधना करत असावे. अशा गोष्टींना देहाकडून विरोध होणारच, कारण तुमचा आध्यात्मिक सहवास या देहादी इंद्रियांच्या स्वातंत्र्यावरच घाला असतो. तो त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो. तेव्हा अशा उपक्रमांना देह विरोधच करणार हे गृहीत धरावे आणि आध्यात्मिक उपासना दृढ चालू ठेवावी. हरिओम.